नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला काना एज्युकेशनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर थंबनेल बघून तुम्हाला लक्षात आलंच असेल, आज आपण एका नवीन विषयावर डिस्कस करणार आहे, तो म्हणजे प्राइसिंग क्रायटेरिया ऑफ DR बाटू. बरोबर आहे, म्हणजे इंजिनिअरिंगच्या बाटू युनिव्हर्सिटीमध्ये जे विद्यार्थी सध्या शिकत आहे तर त्यांच्यासाठी पासिंग क्रायटेरिया काय असतो किंवा आपण कुठल्या एक्झामला किती महत्त्व द्यायला पाहिजे या सगळ्या गोष्टी आज आपण डिस्कस करणार आहोत. तर बघा, आपल्याला नेमकी एक्झॅक्ट आपली प्रोसेस कशी असेल एक्झामची हे सगळी गोष्ट आपण वन बाय वन डिटेलमध्ये डिस्कस करूया. ओके, त्याच्यामध्ये बघा, तुम्हाला अगोदर थोडं एक्झामबद्दल सांगतो, नेमकं एक्झॅक्ट कशी होती. ओके, त्यानंतर आपण त्याच्यावर डिस्कस करू. बघा, इथे जर तुम्ही बघितलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की एक्झॅक्ट आपल्याला एक्झामसाठी काय अपेक्षित आहे. बरोबर आहे. बघा, ओव्हरऑल पासिंग मार्क जे असेल तर तुम्हाला मी अगोदर थोडं थिअरी सांगतो. ओव्हरऑलमध्ये बघा, अटेंड मस्ट स्कोर अ मिनिमम 40%. बरोबर आहे, म्हणजे आपल्याला किती मार्क्स पाहिजे रे? 40% मार्क्स पाहिजेत. क्लिअर आहे. 40% किती पाहिजे? टोटल मार्क्स ऑफ ईच सब्जेक्ट हेड, म्हणजे काय, जेवढे टोटल मार्क्स असेल त्याचे किती मार्क्स पाहिजे आपल्याला? 40%. सपोज तुम्हाला 100 मार्क्सचा पेपर आहे, आउट ऑफ 100 किती पाहिजे? 40%, म्हणजे 40. आता इथं आणखी त्याने महत्त्वाचा मुद्दा दिला. बघा, तुम्हाला आणखी काय आहे? ESE म्हणजे होतं एंड सेमिस्टर एक्झाम. बरोबर, म्हणजे फायनलला जी एक्झाम होणार आहे आपली पेपर म्हणतो कोणता असतो? ESE. बरोबर आहे. आता त्याच्यामध्ये हा शब्द खूप इम्पॉर्टंट आहे की बाबा मॅन्डेटरी शब्द त्यांनी यूज केला. बरोबर आहे, म्हणजे एंड सेमिस्टर एक्झाम जे असेल, म्हणजे फायनल तुमची युनिव्हर्सिटी जी काही एक्झाम होणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मॅन्डेटरी आहे टू स्कोअर अ मिनिमम ऑफ 20 मार्क्स आउट ऑफ 60. म्हणजे सरळ आहे की फायनलचा पेपर तुमचा किती मार्क्स असणार आहे? 60 मार्क्स. बरोबर आहे. त्या 60 मार्क्सपैकी तुम्हाला कंपल्सरी किती घ्यावं लागणार आहे? 20 मार्क्स पासिंगसाठी घ्यावं लागेल. मग याचा अर्थ असा होतो का सर की मी 20 मार्क घेतले म्हणजे व्हॅल्यू पास? नाही, तिथे आपण पुढे डिस्कस करू. पण एवढं फिक्स आहे की मला 60 मार्क्सचा जो थेरी पेपर माझा होणार आहे एंड सेमिस्टरचा, तर तो त्याच्यापैकी मला कमीत कमी 20 मार्क्स कंपल्सरी घ्यावंच लागणार आहे. ओके, हां. त्याच्यानंतर अजून दुसरा एक मुद्दा आहे, तुम्हाला इथे त्यांनी ऑप्शन दिला CA. बरोबर आहे, आणि दुसरा दिला मिड सेम एक्झाम, MSc. बरोबर आहे, CA आणि MSc. बरोबर आहे. तर ही गोष्ट आपण वन बाय वन तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगतो एक्झॅक्ट कसं असतं. बरोबर आहे. सपोज मी एक सब्जेक्ट कन्सिडर केला. बरोबर आहे. आता हा जो असेल BEE आहे, हा बेसिक इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग जो असेल तर तो फर्स्ट इयरचा सब्जेक्ट आहे. तर मी तुम्हाला एक सब्जेक्ट कन्सिडर करून सांगतो नेमकं एक्झॅक्ट आपण कसं करत असतो. बरोबर आहे. सपोज आता मला हा जो सब्जेक्ट दिला त्या सब्जेक्टला मला आउट ऑफ माझा सब्जेक्ट किती मार्क्स आहे रे? 100 मार्क्स. याला व्यवस्थित समजून घ्या. बरोबर आहे, कारण आपल्याला एक्झॅक्ट पासिंग कशी होती की आपला स्कोअर किती करायचा काय, या सगळ्या गोष्टी व्यवस्थित तुम्हाला इथे समजून जाईल. 100 आउट ऑफ जो पेपर असेल तर त्याचं डिस्ट्रीब्युशन केलं जातं. बरोबर आहे. आता त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं केलं सर? त्याचं डिस्ट्रीब्युशन केलं बघा 40 आणि इकडे केलं 60. किती केलं? 40 आणि 60. बरोबर आहे. हां सर, आता हे 60 काय? हे 60 जे असेल याला म्हणतो आपण एंड सेम एक्झाम. बरोबर आहे, म्हणजे हे सेमिस्टरच्या एंडिंगला जी एक्झाम होणार आहे आउट ऑफ 60 ही तुमची एक्झाम असेल. आणि हा 40 मार्क जो असेल तो 40 मार्क्स आणखी डिस्ट्रीब्यूट केला तर तो कसा केला सर? तर तो असेल, एक असेल CA आणि दुसरं जो असेल ते MES. बरोबर आहे, म्हणजे CA आणि MES काय असेल? तुम्हाला 40 मार्क्स थोडं आणखी एक्सप्लेन करून सांगतो, म्हणजे तुमच्या आणखी लक्षात येईल. बघा, मला हे 40 मार्क्स मिळवण्यासाठी 2 क्रायटेरिया आहे, एक म्हणजे CA आणि दुसरा म्हणजे काय असेल मग MES. बरोबर आहे. आता CA म्हणजे काय? तर CA म्हणजे होतं कंटिन्यू असेसमेंट. बघा, तुम्हाला इथे दिलेलं आहे. बरोबर आहे. CA म्हणजे काय होतं? कंटिन्यू असेसमेंट. आणि MES म्हणजे काय होतं? मिड सेम एक्झाम. बरोबर आहे. आता महत्त्वाची एक गोष्ट लक्षात ठेवा, आता CA जो असेल तुम्हाला किती असेल? 20 मार्क्स. आणि मिड सेम किती असेल तुम्हाला? 20 मार्क्स. बरोबर आहे. आता याच्यापैकी 20 मार्क्स आणि हे जे 20 मार्क्स आहे हे दोघा मिळून किती झाले आपले? 40 मार्क्स. बरोबर आहे. परंतु आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे, मिड सेम एक्झाममध्ये सरळ आपली एक एक्झाम होती, पेपर होती, आपल्याला त्याच्यामध्ये आउट ऑफ 20 मार्क्स घ्यायचे असतात. बरोबर आहे. हां, आता आउट ऑफ 20 किती घ्यायचे काय? जे जेवढे जास्त असेल तेवढे तुमच्यासाठी बेस्ट असेल. आणखी महत्त्वाची गोष्ट, जे CA असतात तर आता ते डिपेंड ऑन कॉलेज असेल. बरोबर आहे. काही कॉलेजमध्ये CA1 आणि CA2 असा क्रायटेरिया असतो किंवा असं ते डिसाईड करतात. बरोबर आहे. मग याचा अर्थ काय सर? क्लास टेस्ट 1 आणि क्लास टेस्ट 2 अशा 2 टेस्ट घेऊन तुम्हाला आउट ऑफ 20 मार्क्स ते डिसाईड करतात. बरोबर आहे. किंवा काही कॉलेजमध्ये काय केलं जातं की CA जे असेल, CA इज नथिंग बट कंटिन्यू असेसमेंट. हे कंटिन्यूस असेसमेंटमध्ये काय केलं जातं? असाइनमेंट दिलं जातं. म्हणजे हे जे मार्क्स आहे तुम्हाला किती मिळणार आहे? 20 मार्क्स. आणि त्यासाठी काय दिलं जातं? असाइनमेंट दिलं जातं. लक्षात ठेवा, हे 40 मार्क्स मला कसे मिळवायचे? CA म्हणजे होतं कंटिन्यू असेसमेंट. आता कंटिन्यूस असेसमेंटमध्ये मॅक्झिमम किंवा बऱ्यापैकी काही कॉलेज काय करतात? क्लास टेस्ट 1 आणि क्लास टेस्ट 2 घेतात आणि दोन्ही क्लास टेस्ट म्हणून तुम्हाला आउट ऑफ 20 मार्क्स भेटेल. किंवा काही कॉलेजमध्ये काय केलं जातं
की क्लास टेस्टच्या ऐवजी असाइनमेंट वगैरे तुम्हाला दिले जातात. म्हणजे हे तुमचे 20 मार्क्स बरोबर आहे. आणि प्लस तुमचे असेल एमईएस. एमईएस म्हणजे काय? मिड सेमिस्टर एक्झाम. असे तुम्हाला हे टोटल मार्क्स झाले किती झालेले? 40. हे 40 आणि हे जे असेल ते पूर्ण 60 म्हणजे असे म्हणून तुम्हाला किती होतात? आउट ऑफ 100 बरोबर आहे. आता हे 40 + 60 जे असेल हे तुम्हाला क्लिअर कळालं असेल. आणखी महत्त्वाची गोष्ट आता अजून तुम्हाला तिथे एक इम्पॉर्टंट सांगायचं आहे. तो इम्पॉर्टंट कसा बघा, म्हणजे रॅन्डम वेगवेगळे जे पण सब्जेक्ट घेतले सगळ्यांसाठी मिनिमम सेमच आहे बघा. सेम लाईक दॅट समजा मी आता हा जो असेल इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स मेजरमेंट जो असेल तो इलेक्ट्रिकल सेकंड इयरचा सब्जेक्ट आहे. त्याच्यामध्ये बघा इंटरनल असेसमेंट असेल 20 मार्क्स, मिड सेम एक्झाम 20 मार्क्स आणि एंड सेमिस्टर किती असेल 40 म्हणजे असे तुम्हाला किती झाले आउट ऑफ 100 बरोबर आहे. सेम प्रोसेस आहे. आता एक महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला मिनिमम किती मार्क्स पाहिजे हे आपल्याला बघायचं. मी तुम्हाला काय म्हटलं की तुमची एंड सेम एक्झाम जी असेल ती असेल 60 मार्क्स. तुम्हाला 20 कंपल्सरी आहे. 20 मार्क्स काय रे? कंपल्सरी आहे बरोबर आहे. मग आता इकडून एंड सेम एक्झाम जी असेल त्याची मदत तुम्हाला कशी होऊ शकते? कंपल्सरी आहे पण तुम्हाला या 20 मार्क्सची 100% मदत होणार म्हणजे होणार. आता ती कशी? 20 नाही 40 मार्क्स बरोबर आहे. आता ती कशी असेल ते बघा. आता मला काय करायचंय की समजा आउट ऑफ 60 म्हणजे याचा अर्थ काय सर की मला आउट ऑफ 100 100% मला किती मार्क्स कंपल्सरी पाहिजे? 40 मार्क्स बरोबर आहे. हां, आता 40 मार्क जे आहे सर तर मी काय केलं की मी 60 जो असेल 60 पैकी मला 20 मार्क कंपल्सरी इथे घ्यावं लागणार आहे बरोबर आहे. हां, आता 60 मार्क्स मला कंपल्सरी घ्यावं लागणार म्हणजे याचा अर्थ याच्यामध्ये अजून किती ॲड होणार आहे सर? 40 बरोबर. मग हे 40 कशाचे? एक असेल CA प्लस दुसरं कोणतं असेल? मिड सेम एक्झाम बरोबर आहे. हां, आता मिड सेम एक्झाम आणि CAची म्हणून मला 40 मिळणार बरोबर आहे. मग आता काय होईल की मला हे 20 जर मी घेतली तर आता या 40 पैकी समजा मला 20 पडली. सपोज कन्सिडर करा मला CAचे 10 मार्क्स आहे बरोबर आहे आणि मला सपोज मिड सेम एक्झामचे 10 मार्क्स आहे. 10 किती झाले? 20. हे 20 म्हणजे मला टोटल किती झाले सर? 40 मार्क्स किती पैकी रे? आउट ऑफ 100. अपेक्षा करतो सगळ्यांना कळालं असेल. एकदा परत समजून सांगतो बघा की मला आउट ऑफ 100 माझा पेपर असणार आहे. आउट ऑफ 100 मला किती पाहिजे? 40% मार्क मला फिक्स आहे. 40% म्हणजे मी 100च्या 40% म्हणजे होतो 40 बरोबर आहे. आता हे 40 मार्क्स मला पाहिजे. सपोज मला एंड सेम एक्झाम जे असेल त्याच्यामध्ये 60 पैकी 20 मार्क्स पडले. कंपल्सरी तर आहेच बरोबर. मी कन्सिडर केलं मला 20 मार्क्स पडले. आता एंड सेम एक्झाम जी असेल तिची मला इथे प्रश्न मिटला. आता राहिलं काय? तुमचं CA आणि MES म्हणजे काय? मिड सेम एक्झाम बरोबर आहे. आता ही मिड सेम एक्झाम जी असेल आणि CA जे असेल दोघांचे किती मिळून आहे? 40 मार्क्स. 60 + 40 हा झाला तुमचा 100. आता याच्यापैकी मला समजा 10 मार्क्स क्लास टेस्टचे असेल किंवा CAचे असेल कंटिन्यूस असेसमेंटचे आणि 10 मार्क्स मला कशाचे असेल? मिड सेम एक्झामचे म्हणजे असे मला झाले किती? 20 मार्क्स. हे 20 आणि हे 20 असे किती झाले मला? 40 मार्क्स. अशा प्रकारे आपण पासिंग करू शकतो. आता राहिला प्रश्न सर जर आता एक लक्षात ठेवा याच्यामध्ये सगळ्यात खूप मोठी गोष्ट एक महत्त्वाचं लक्षात ठेवा. जसं MSBT मध्ये पण आहे सेम प्रोसेस अशी बऱ्यापैकी आहे. बघा मला एंड सेम एक्झाम जे असेल याच्या अगोदर सगळ्यात महत्त्वाचं मला जास्त इम्पॉर्टंट कशाला द्यायचं सर तर ते म्हणजे मिड सेम एक्झाम बरोबर आहे. MES ओके लक्षात राहील. आता ही मिड सेम एक्झाम जी असेल ही पक्की लक्षात ठेवा. MSc किंवा MES जे असेल ते ओके. मिड सेम एक्झाम आपल्याला किती मार्क्ससाठी दिलेली त्यांनी? 20 मार्क्स. किती मार्क्ससाठी दिले? 20. सपोज एक विद्यार्थी आहे त्याला म्हटलं आपण राम नावाचा आणि एक विद्यार्थी आहे तो काय असेल त्याचं नाव काय? श्याम बरोबर आहे. आता या रामला 20 पैकी समजा 20 मार्क्स इथं पडलेले आहे आणि श्यामला आउट ऑफ किती पडले? आउट ऑफ 20 0 मार्क्स. दोन व्यक्ती आपण कन्सिडर केले. मी हे सांगायला लागलो मिड सेम एक्झामचं एंड सेम एक्झाम नाही म्हणजे मी या एक्झाम बद्दल बोलायला लागलो बरोबर आहे. हा आता मला याला 20 मार्क्स पडले याला किती पडले? 0. आता हा राम जो असेल बघा हा राम जो असेल आणि हा जो असेल श्याम है ना. आता रामला 20 मार्क्स ऑलरेडी मिड सेम एक्झाम मध्ये पडलेले बरोबर आहे. प्लस त्यानं 60 पैकी 20 घेतले. लक्षात आलं बरोबर आहे. आता लक्षात ठेवा इथे किती मार्क्स पडलेले? त्याला ऑलरेडी 20 मार्क्स आहे बरोबर आहे आणि इथे मिड सेम एक्झाम मध्ये त्याला किती मार्क्स पडलेले? 20 बरोबर आहे. आता हे 20 सपोज आपण त्याला कन्सिडर केले 40 आउट ऑफ. मी CAचे मार्क्स पकडले सुद्धा नाही बरोबर आहे. आउट ऑफ 20 त्यानं घेतलं आणि हे जे असेल ते 60 पैकी तुम्ही किती घेतले? फक्त 20 मार्क्स बरोबर आहे. तर विचार जर केला तर मी कंटिन्यूस असेसमेंट मधले जे 20 मार्क्स ते कन्सिडर न करता मी मिड सेम एक्झाम मध्ये 20 पैकी 20 जरी घेतले तर मला 100% माझा 40 वर पासिंग झाली बरोबर. म्हणजे आउट ऑफ 100 मध्ये त्याला मिळाले 40. आता हे झालं माझं रामच्या बाबतीत. आता मला हे जर सर श्यामच्या बाबतीत बोलायचं असेल बघा तर कंटिन्यू असेसमेंट मध्ये तुम्हाला मिळून किती मार्क्स मिळाले ते कन्सिडर करा. तर मिड सेम एक्झामला जर तुम्हाला डायरेक्ट इथे 0 मार्क्स मिळाले बरोबर आहे आउट ऑफ 40 प्लस इथे 20 तुम्ही पास होणार नाही. लक्षात आलं ओके. तुम्ही कन्सिडर करा 10 घ्या आणखी 15 घ्या किती आपलं कंटिन्यू असेसमेंट तुम्ही घेतले तरी सुद्धा तुम्ही इथं पास होणार नाही. त्याच्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं काय सर तर मला मिड सेम एक्झाम ही खूप इम्पॉर्टंट आहे.
लक्षात आलं. मिड सेम एक्झाम काय माझी खूप इम्पॉर्टंट आहे आणि ही कंबाईन पासिंग आपण यालाच म्हणतो. फक्त एक लक्षात ठेवा, आउट ऑफ 60 तुम्हाला 20 कंपल्सरी घ्यायची आहे. मग मिड सेम एक्झाममध्ये तुम्हाला जेवढे जास्त मार्क्स पडतील तेवढी तुम्हाला त्याची 100% मदत होईल. अपेक्षा करतो की सगळ्यांना कळालेलं असेल. लक्षात आलं. ओके, अशा प्रकारे हा आपला पासिंग क्रायटेरिया आहे. आणि याच्यानंतर आपला प्रमोशन क्रायटेरिया काय असतो, म्हणजे प्रमोशन क्रायटेरिया म्हणजे याचा अर्थ काय की आपल्याला नेक्स्ट इयरला जाण्यासाठी कोणता क्रायटेरिया असतो याच्यावर आपण एक नक्की व्हिडिओ बनवूया. ओके, फक्त तुम्हाला पासिंग काय असेल किंवा पासिंग क्रायटेरिया कसा असतो हे समजलं असेल. बघा, हा एक नेटवर्क थेअरी नावाचा सब्जेक्ट आहे इलेक्ट्रिकल सेकंड इयरला. त्याच्यामध्ये बघा हे तुम्हाला क्रेडिट वगैरे असेल ते आपण प्रमोशन क्रायटेरियामध्ये 100% डिस्कस करू. सेम लाईक दॅट बघा, इंटरनल असेसमेंट जे असेल 20 मार्क्स, बरोबर आहे. म्हणजे मी काय म्हटलं तुम्हाला आता, ही 20 मार्क्स कन्सिडर कोणाचे होणार आहे, CAचे. मिड सेम एक्झाम जे असेल, बरोबर, MSc जे असेल त्याचे असेल तुम्हाला 20 मार्क्स. आणि हे फायनल जे असेल एंड सेम एक्झाम ती असेल तुमचे 60 मार्क्स. म्हणजे असे तुमचे टोटल जे असेल ते किती व्हायला लागले रे, 100 मार्क्स, बरोबर आहे. पण एक लक्षात ठेवा, 60 पैकी तुम्हाला 20 घेणं कंपल्सरी आहे, बरोबर आहे. मग इथं मिड सेम एक्झाममध्ये तुम्ही जेवढे जास्तीत जास्त मार्क्स घ्याल तेवढं तुम्हाला इथं सोपं राहील, बरोबर आहे. म्हणजे तुम्ही इथे 20 मार्क्सवर पण सहज पास होऊ शकता, बरोबर आहे. म्हणजे जेवढे मार्क्स तुम्हाला इकडे मिड सेमला जास्त पडतील तेवढे तुम्हाला एंड सेमला फायदा होईल. आणि जेवढे जास्त पडतील तेवढे तुमचं क्रेडिट 100% वाढणार आहे. लक्षात आलं. अपेक्षा करतो की सगळ्यांना व्यवस्थित कळालं असेल. आणि याच्याबद्दल आणखी जर कोणाला काही क्वेरीज असेल तर 100% तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. आणखी तुम्हाला काही डाऊट असेल तर तेही तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. प्रमोशन क्रायटेरिया काय असतो किंवा क्रेडिट कसे स्कोअर केले जातात, क्रेडिट कसे मोजल्या जातात, बरोबर आहे. या सगळ्या गोष्टी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर चला आज आपण इथे थांबून जाऊया. ठीक आहे, थँक्यू.